सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. पार्ट 2 मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आणि पार्ट 1 आय होप तुम्ही बघितला असेल, आणि नसेल बघितला तर जाऊन बघा, कारण पार्ट 1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे मी. गिनवली ते पनवेल, आणि आता पनवेलवरून नेक्स्ट जर्नी आपण स्टार्ट केली आहे. नेक्स्ट राईड स्टार्ट केली आहे आपण लोणावळ्याकडे. तर पार्ट 1 आधीच अपलोड केलेला आहे, जाऊन आणि बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली मी आहे. सो आणि ज्याने बघितलं असेल त्याने आय होप लाईक केलंच असेल. वाजलेल्या दुपारचे 12 ऑलमोस्ट वाजत आलेले आहेत, आणि लोकेशन सेट केलं आहे दिसत नसेल उन्हामुळे. सो इथून मला आता लोकेशनच्या ह्याच्याने जावं लागेल. सो गाईज ऑलमोस्ट 170 किलोमीटर गाडी रन केलेली आहे आज मी. 170 नाही, ट्रिप एवरती बघायला लागेल. 175 ट्रिप एवरती प्रॉपर सेट केलेलं मी सकाळी. तर 175 पनवेलला येऊन चलो 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 ट्रॅफिक निकल गई, सिग्नल चल गया. 175 किलोमीटर ऑलमोस्ट गाडी रन केलेली आहे, आणि ऊन आहे तर फार डेंजर लागत आहे. ते ॲक्च्युली कसा एक्झाम वगैरे आहे ना, तर थोडं जाऊन आणि दर्शन घेऊन यायला काय हरकत आहे. तसंही अभ्यास करत नाही, काय भरोसा. आई आता पावली वगैरे तर देवीने आशीर्वाद दिला, आईने आशीर्वाद दिला तर होऊन जाईन पास. ऑलरेडी एक केटी लागलेली आहे मागच्या सेमेस्टरला, त्याची घरी माहिती नाही आहे, पण आता व्हिडिओ बघितला आहे, आता घरी माहिती पडलं असेल. तर आता घरचे शिव्या घालतील मला, पण काय नाही, केटी इज द पार्ट ऑफ लाईफ. आयुष्यात पहिल्यांदा केटी लागली मित्रांनो. सो ती पण एक अनुभव घेतला मी. काय नाही, वो तो निकाल नहीं एक केटी, लेकिन ये सेमेस्टर में लगना नहीं चाहिए, नहीं तो फिर वो प्रॉब्लम हो जाएगा. सो गाईज इथून 27 किलोमीटर खोपोली आहेत. तर माझा थोडासा आता माइंड चेंज होत चालला आहे की मी खोपोलीला पण जाऊन येऊ, असं विचार चालला आहे माझा. कारण आता एवढं लांब आलो आहे, तर 1-2 लोकेशन बघून गेलं तर अजून चांगलं. कारण पावसाळ्यात आम्हाला माहिती आहे की पावसाळ्यातच खोपोलीला जास्त मजा असते, म्हणजे ते बघण्यासाठी व्ह्यू वगैरे पावसाळ्यातच चांगला भेटेल. बट आता आलो आहे तेवढं लांब, तर ॲटलिस्ट लोकेशन तरी बघून जावं अशी माझी इच्छा होते आता. तर मेबी मी खोपोलीला जाऊ शकतो, कारण तिथं पण मला जायचंच आहे कधी ना कधी. तर आता मी लोकेशन बघून आलो, तर नंतर मग एखादा परत रिव्हिजिट केली मी, परत आलो. आता दिवसार उडते रे, परत आलो तर मग तेव्हा मी पावसाळ्यात येईन. धुळीमुळे फार माझे हालत खराब झालेलं आहे. अरे यार, ट्रॅफिकमध्ये साईडला गाडी निघालीच तिथे, ऐकलं वाटतं. अरे भाई, इधर से रास्ता है ना भाई, तो बीच में काय को घुसने का. तर काहीच खोपोली आता फक्त 4 किलोमीटर राहिले इथून. 4 पण नाही, 3 किलोमीटर खोपोलीच्या जवळ. पण मला माहिती नाही तो खोपोलीचा घाट, म्हणजे तो वॉटरफॉल आहे ना खोपोलीचा धबधबा, तो कुठे आहे तेच नाही माहिती. पण आता तिथे काय असणार पण नाही. आता 2 महिने झाले, जाऊ का नको असं झालं मला आता. सो गाईज फायनली आय इन द खोपोली. ऑलमोस्ट खोपोलीमध्ये आलो आहे ऑलमोस्ट. आणि हे चौक आहे खोपोलीचं, खूप सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची टोपी आणि लिहिलेलं आहे, राजमुद्रा पण लावलेली आहे, भारी बनवलेला आहे. रेल्वेचा ट्रॅक वगैरे जो आहे तो कुठून आहे तो मला नाही माहिती. जर तो दुसरा असेल, हा दुसरा असेल तर ठीक आहे, तो नंतर नेक्स्ट टाईम बघेन, तो बघून नेमकं तोच आहे का दुसरा आहे. तो काही जर एकदम खोपोलीमध्ये आलो आहे, एकदम आतमध्ये तसं कोपऱ्याला. आणि आता इथून लेफ्ट सांगते पुढे मैप बघू कुठं घेऊन जातो. गाइस गूगल ने एक बार फिर से अपने औकात दिखा दी, बंद रस्ते पे लेके आया था साला. तिथं प्रवेश निषेध आहे, काही जरी आहे तिथे, तो तिकडनं रस्ता बंद आहे. आता गगनगिरीला जावा, 1 नंबर. गगनगिरीला का? आता तिथूनच आले तुम्ही, नदी लागली आता पार केली ना, तिथं विचारा नाही समजलं तर गगनगिरीला रस्ता पाणी खूप इकडे सरळ आहे का? इथून किती किलोमीटर आहे? गगनगिरीच आहे का ना वॉटरफॉलचं? वॉटरफॉल तिथे ना आहे, नदी वाहते, नदी वाहते का? किनारी मंदिर आहे. अच्छा ठीक है, चालेल, थैंक यू. हो हो हो. तो यहाँ का खोपोली का प्लॅन कॅन्सल करो. चले गगनगिरी सांगितले त्यांनी, चला गगनगिरीला जाऊ. तो गाईज आता जातोय गगनगिरी नदीला. इथे आहे जवळ नदी आणि मंदिर आहे म्हणे. तो जर चांगलं असेल तर जाऊन आणि बसायचं, थोडा वेळ रेस्ट करायचा आहे. ऊन पण खूप जास्त लागते. पाणी वगैरे असेल मस्त इथे फ्रेश वगैरे होईल, तोंड बिंड धुवेल मस्त पैकी एकदम क्वालिटीमध्ये. आणि
आणि आता इथून जायचं कुठं तर कुछ समज नाही आ रहा है बे. हां समोर दिसतोय झेंडा. झेंडा दिसला म्हणजे झेंड्याच्या डायरेक्टमध्ये जायचं आहे आपल्याला, कारण मंदिर असणार तिथे. तो काका बघतायत का काय गाडीवरच खाली बघतात, टायरालाच बघतायत त्यांचं, पुढे बघतच ना. ते नदीजवळ जायचं आहे गगनगिरी नदी. इथनं असं जा त्या साईडून जा. हे बघा तिकडून जायचं का? तिकडे दुकानं वगैरे आहेत का नाही? दुकान हां ना. हां थँक्यू. खायला गुगलपेक्षा लोक परवडतात रे. त्या गावात गुगल्या बिल्डिंगच्या मधून जायचं आहे म्हणून सारखा दिसतात. हो 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 सही आहे. गाडी लगाने जागा किधर है? ओके पार्किंगला जागा नाही आहे. सो गाइस ये देखो ये जो आगे मंदिर है यहाँ पे अपन आ गए हैं. इकडे समोर आलं आहे तर चला ग्लोव्ज वगैरे काढतो, बॅगमध्ये टाकतो. खाली पाणी पण आहे ते पण दाखवतो आणि थोडंसं फ्रेश व्हायचं आहे मला. खूप थंड थंड काहीतरी नंतर बघू. इतने गर्मी में इतने सूखे में यहाँ पे मिल गया है हमें पानी. लो भाई मिल गया पाणी. तो बघा पाणी थोडंसं एकदम भारी वाटतं रे. एकदम प्युअर नितळ पाणी आहे. पण काय सांगता नाही येत कसं आहे, चांगलं आहे का वाईट आहे. तर मला तर चांगलं दिसते. इकडे मासे बिसे भरपूर आहेत. आपल्याकडे राहिले असते तर एक पण राहिलं नसतं. एवढ्यात पोराने मला लागून खाले असते. तर पाणी वाहते आणि मस्त मला फ्रेश व्हायचं आहे. सो मी मस्त फ्रेश होतो आणि तोंड बिंड जरा धुतो. सो गाईज जसं तुम्ही मागे बघू शकता, मागे मंदिर आहे. तर मंदिरामध्ये जातो आणि थोडंसं आता दर्शन वगैरे करतो आणि मग निघूया. आतमध्ये काय काय आहे, मे बी व्हिडिओ वगैरे अलाउड नसतील तर मी बाहेर व्हिडिओ बनवतो आणि आतमध्ये जर असला तर मी तुम्हाला कुठे दाखवेनच. तर गाईज इथे चप्पल बघा, इथे 1 रुपयामध्ये इथे चप्पल ठेवायचे असतात. तर शिर्डीसारखं वाटते मला थोडंसं. शिर्डीला पण असंच 1 रुपयामध्ये चप्पल ठेवतं तिथे, शूज वगैरे दाखवतो तुम्हाला. हे बघायचं इथे 1 रुपयामध्ये चप्पल वगैरे ठेवले. सो त्यांना 1 रुपया द्यावा लागेल, बघू नंतर देतो. सो काहीच दर्शन वगैरे घेऊन निघालो आहे मी. आणि थोडं दर्शन म्हणजे काय हे आहे गाव आश्रम आहे. तर इथे रूल एवढे स्ट्रिक्ट आहेत ना की तुम्ही आतमध्ये सॉक्स घालून पण नाही जाऊ शकत. शूज तर शूज तर काढायचे, बट तुम्ही सॉक्स पण घालून नाही जाऊ शकत. आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे आहेत ना एकदम फॉर्मल आणि व्यवस्थित पाहिजेत त्यांना. जीन्स वगैरे लेडीजसाठी म्हणजे असं छोटे कटवाले वगैरे कपडे असतात ना ते पण इथं अलाउड नाही. तर त्यांचे रूल फार खतरनाक स्ट्रिक्ट आहेत. आणि मी दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता इथून निघतो आहे आणि इथून डायरेक्ट लोणावळ्याला निघतो आहे. मजा नाही आया, मजा नहीं आ रहा है. आगे जाके देखते हैं. म्हणजे एवढं आहे पण एवढं नाही, म्हणजे जे बघण्यासारखं पण एवढं काय नाही. फक्त नदी होती म्हणून फक्त नदीमध्ये पाणी थोडंसं भेटलं तेच खूप मोठी गोष्ट झाली. बाकी तर काय नव्हतं. आता चला निघू इथे. आता दिसतोय तो व्हिडिओ चॅनलला बघ ना. उद्या येईल बघ. हे बघ समोर लिहिलं आहे बघ चॅनल. हे इथं बघ लिहिलं इथं. उद्या सर्च करून बघ. हे उद्या बघ. ह्याच्यात नाही दिसणार, ह्याच्यात नंतर दिसणार. रस्ता कुठून आहे? रस्ता कुठून आहे? मेन रोड तिकडनं असं आहे का? मला वाटलं इकडनं आहे. जायचं आता आम्हाला लोणावळा जायचं. हां ठीक ठीक. तू कसं चलो
पोरं भेटले यार. गोप्रो मेन रोड तिकड नाही गलती काहीच. आपण झडपोलीचा, अरे यार परत झडपोली येते यार, ते खोपोलीचा वॉटरफॉल तर बघितला नाही, बट ते एक आश्रम होतं ते बघितलं, त्याच्यामध्ये पण व्हिडिओ अलाउड नव्हते, सो ते पण काय जास्त दाखवता आले नाही मला. तर आता निघूया लोणावळ्याकडे. अरे मी गेलेलो होतो पण तिथे काय वरती जाण्यासारखं काय नव्हतं आणि पावसाळ्यातच मजा असते. आता जाऊन काय अर्थ नाही तिकडे, म्हणून विचार केला नको जायला. मग आता निघतो डायरेक्ट लोणावळ्याला आणि तिथून मग एकवीरला जायचं आहे. तर बघू लोणावळ्यामध्ये अजून काय काय आपल्याला एक्सप्लोर करायला भेटतं. व्हिडिओमध्ये बघत राहा, खूप पुढे अजून इंटरेस्टिंग पार्ट येणार आहे लोणावळ्याचा. तर त्यासाठी व्हिडिओ बघत राहा, की ते करू नका जास्त व्हिडिओ. आणि मागचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा, पार्ट 1 वाला आपला पनवेलपर्यंतची राईड होती ती होती. A few moments later. हा ब्लॉग मी आता इथंच थांबवतो. गजब टोपीबाज आदमी. हा पण खूप जास्त मोठा ब्लॉग झाला आहे, त्याच्यामुळे आता येणार आहे पार्ट 3. एकविरेचा पार्ट 3 येईल डायरेक्ट उद्याचा. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि वेट फॉर पार्ट 3. आणि पार्ट 1 बघितला नसेल तर जाऊन बघा. हा पार्ट 2 आहे, पार्ट 3 लवकरच येईल, तो पण मी तुम्हाला दाखवेल. तर आता कॅमेऱ्याची चार्जिंग पण संपलेली आहे माझी. तर व्हिडिओ इथेच संपवतो मी, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. पार्ट 3 मध्ये भेटू.